सर्व खेळाडूंना, संघ मालकांना इथे माझं निवेदन असेल की सर तुम्ही सहकार्य करावं. जितके जमतील तितके सामने स्पीडअप आपल्याला घ्यायचं आहे. अवांतर जो वेळ आहे तो वाचवायचा आहे. जे ब्रेक्स आहेत ते आपले कमी करायचे आहेत जेणेकरून लवकरात लवकर सामने खेळवले जातील. अक्षय आणि भरतला आपण पाहतोय ही सलामी जोडी रुद्र 11 साठी. दोघंही अनुभवी खेळाडू आहेत आणि दोघांनाही माहिती आहे की या मॅचला जिंकण्याचं किती मोठं महत्त्व आहे ते. कारण ही मॅच ही त्यांचं भविष्य या MPL 2025 मधलं ठरवू शकतं. अक्षयला आणि भरतला या दोघांना ही जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन इथे खेळ करून दाखवावा लागेल. तसेच ओमकार देखील. आणि ही दोन्ही संघांना ही मॅच खूप महत्त्वाची आहे सर. ही दोन्ही संघांना ही जिंकणं खूप गरजेचं आहे. पुढची वाटचाल एकदम चांगल्या रीतीने चालू ठेवण्यासाठी दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. अक्षय याची खेळी आपण मागच्या मॅचची पाहिली असेल तर वन साइड त्याने संपूर्ण आपल्या संघाचा भार आपल्या खांद्यावरती घेतला होता. आणि त्याच वेळी जर भरत याबद्दल आपण विचार केला तर त्याचा परफॉर्मन्स देखील तोडीस तोड होता. आणि तोच परफॉर्मन्स आता सेम दुसऱ्या सामन्यामध्ये देखील कन्सिस्टन्सली दाखवणं हे काळाची गरज आहे. कारण प्रत्येक सामना हा नवीन आहे. प्रत्येक सामना ही एक सुरुवात आहे. नक्कीच सर. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ओमकार याचा पहिला चेंडू. सामना करेल तो अक्षय. शॉर्ट बॉल पाहूयात पंचांकडे त्यांचा काय निर्णय असेल ते. वाईड स्वर चेंडू. पहिली धाव. उसळी घेतोय चेंडू. तुम्ही जितका शॉर्ट बॉल टाकणार तितकाच तो चेंडू बाहेर जाणार. आणि हे काय थर्ड अंपायर साठी आपल्याला एक रिव्ह्यू घेतलाय. आपण पाहूयात. तर पंचांच्या हातांचा पंखा झाला आणि त्या पंख्याची हवा इथपर्यंत आली. वाईट बॉलचा हा कॉल आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा निर्णय होता रिव्ह्यू साठी. थोडा वेळ द्यायचा आहे. स्वर चेंडू. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फलंदाज उभाच आहे आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉल जाताना आपल्याला दिसतोय. ओमकार याचा पुढील चेंडू. अक्षय नॉट रेडी. अंपायर्स रेडी नव्हते. ही मॅच महत्वाची आहे. जितका गोलंदाजावर प्रेशर आहे तितकंच बॅट्समन वर देखील आहे. आणि पुढील चेंडू ओमकार याचा. तितकाच सुंदर चेंडू. एकदम तोंडाच्या समोरून जातोय. आणि हे बॉल थोडंसं डिफिकल्ट होता मारण्यासाठी आणि तितकाच चांगला लेफ्ट केला अक्षयाने. जरुरी नाहीये की तुम्ही प्रत्येक बॉल मारा. तेच करतोय अक्षय. चांगल्या बॉलला सन्मान देऊन त्याने ते सोडून दिलंय. मागील झालेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच उमेश बापूंना पुन्हा एकदा विनंती असेल की त्यांनी. आणि हा एक स्वर चेंडू. अजून एक लाईन आणि लेंथ गोलंदाज विसरलेला दिसतोय. कारण तुम्ही स्पीडने जितका टाकाल तितका महत्वाचं नाहीये. तुम्हाला लाईन लेंथ ठेवायची आहे. आणि हे असं मैदान आहे जिथे तुम्ही लाईन लेंथ चुकाल तर एकतर तुम्हाला बाहेर बॉल मारला जाईल किंवा तो स्वर चेंडू होईल. पुढील चेंडू. हे बघा हेच म्हटलं होतं. शॉर्ट बॉल आणि अक्षय याने फिरवलंय. लकीने मारलाय हा पहिला षटकार या मॅच मधला. फाईन लेगच्या दिशेने. सुंदर थांबून खेळतोय. चांगला खेळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय अक्षय या मॅच मध्ये आपल्याला. ओमकार याची लाईन लेंथ चुकताना दिसते. आणि AB लकी सज्ज आहे. तू मला एखादा चुकीचा बॉल टाक. मी त्या बॉलचं काय करायचं ते बघतो. मॅन ऑफ द मॅच उमेश बाप्पू. आपण मंचावर यायचंय. सुंदर असा बॉल पुन्हा एकदा.
अंगावर आला आणि अक्षयने पुन्हा एकदा, मी जे म्हणतोय की अक्षयला माहिती आहे जबाबदारी माझी आहे, मला थांबायचं आहे शेवटच्या बॉल पर्यंत आणि तो तेच करतोय. चांगला बॉलाला थांबवतोय, चुकीच्या बॉलला त्याची शिक्षा देतोय. ओमकाराचा पुढील चेंडू सुंदर असा धडकवलाय स्ट्रेट त्या दिशेने. फिल्डर आहे तिथे, प्रथमेश बॉल अडवतोय आणि तितका चांगला थ्रो. एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग चांगली, बॅटिंग चांगली आणि फिल्डिंग देखील चांगली. एक सेन्सिबल क्रिकेट आणि त्या पद्धतीचा रचनात्मक शॉट, ज्या पद्धतीचा बॉल आहे त्या पद्धतीने डिफेन्स. पुढचा चेंडू ओंकार याचा फुल टॉस चेंडू. नो लँड्स मॅन मध्ये ट्रॅव्हल करताना त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आपलं पूर्णपणे समर्पण देताना, पण त्याच्या यशांना प्रयत्नांना थोडंसं अपयश आणि चेंडू जातोय सीमा पार, घेऊन येतोय दणदणीत चौकार. यस, थँक्यू सो मच. आपण मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा सुपर हिरो, मॅचचा सुपरस्टार राहिलेत उमेश काळे बापू यांना या ठिकाणी सामनावीरची जर्सी आणि संपूर्ण फूड पॅकेट बजरंगजी केसरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि सामनावरची चमचमणारी ट्रॉफी मान्य आदरणीय सरपंच साहेब तानाजी साबळे यांच्या शुभ हस्ते आपण वितरण करणार आहोत. आपण स्क्रीनवरती पाहतोय, एकदा जोरदार टाळ्या बापू यांच्या विस्फोटक खेळासाठी. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये मॅच शेवटपर्यंत घेऊन गेले, एकटे नडले पण इतिहास घडवला. थँक्यू सो मच. ओव्हर टू कम बॉक्स. तर धावसंख्या झालेली आहे 15. आतापर्यंत 15 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ते 15 आणि स्पीडअप घ्यायचं आहे जरा, कारण आपल्याला अजून एक मॅच इथे खेळवायची आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल आणि क्षेत्ररक्षण करतायत समर्थ 11, तुम्हाला विनंती असेल की लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. या शॉर्ट मीटिंग्स आहेत ना, त्या थोड्या अवॉइड करायच्या आहेत. लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. वेळेत तो सामना संपवायचा असेल तर तुमचं सहकार्य अनिवार्य आहे. पुढील गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ साबळे. तो उद्योन्मुख खेळाडू देखील राहिलेला 1 वर्ष आणि पाहूयात यावर्षी तो कशी गोलंदाजी आपल्याला करताना दिसेल. पण अक्षय देखील सज्ज आहे. अक्षयला बघताना मला असं वाटतं की तो या मॅचला काहीतरी ठरवून आलाय, तो काहीतरी घेऊन आलाय आणि त्या अशा विचारांमध्ये जेव्हा एखादा फलंदाज असतो तेव्हा तो जास्त खतरनाक असतो आणि तेच पाहायला मिळाले आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. अक्षय याची प्लॅनिंग आपल्याला दिसून आली आहे. आत्तापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली, परंतु पाहूयात गोलंदाज नवनाथ देखील तितकाच हुशार आहे. तो कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल अक्षय याला, कारण एकही बॉल चुकीचा जर टाकतोय. पुढील चेंडू नवनाथाचा. अक्षयने परत तेच केले, जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु सेफ जागेवरती बॉल गेलेला आहे आणि तिथे 2 धावा चपळाईने काढून 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. ते गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय अक्षयकडनं. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, चांगल्या पद्धतीचं प्लेसमेंट, प्रत्येक बॉल आणि रचनात्मक शॉट, कुठेही कॅल्क्युलेटेड रिस्क न घेणारी खेळी. अक्षय बोत्रे याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे रवींद्र कदम यांच्याकडून षटकारासाठी 501 रुपयांचं. नवनाथ साबळे याचा पुढील चेंडू अक्षयसाठी. अक्षयने पुन्हा एकदा तडकावलाय, तो लेग साइडच्या दिशेने कॅच होईल का, आणि झालाय. ओमकारच्या सेफ हँड्स मध्ये मिळालाय तो. थोडासा ललचावलाय त्याने, गोलंदाजाने बॉल टाकलाय बॅटच्या खाली. अक्षयला वाटलं सुंदर असा बॉल भेटलाय आपला आणि त्याने तेच मारण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेने देखील साथ दिलेली नाही आणि तो जातोय चेंडू, तो डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तितकाच चांगला कॅच ओमकार याचा. हा कॅच जर सुटला असताना सर तर कुठेतरी मॅच परत एकदा फिरताना दिसली असती, परंतु चांगला झेल ओमकार याने. मोठा मासा इथे गळायला लागलाय. अक्षय याच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन होतंय. नाही चालू आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती अजून देखील 17 धावा. नवनाथ यांच्याकडून चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 रन, त्यानंतर विकेट. आता तिसरा चेंडू नक्की कुठल्या टप्प्याचा असेल पाहूयात, याकडे लक्ष लागून. नवनाथ
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगली उसळी घेतली चेंडूने. फास्ट बॉल डायरेक्ट इंटू सेफ हँड्स ऑफ कीपर. रुद्रा 11 यांचा 12वा खेळाडू अजूनही स्कोअर बोर्डवरती आलेला नाहीये. त्यांना एक शेवटचं निवेदन, त्यांनी लवकरात लवकर त्यांचा 12वा खेळाडू इथे आणावा, नाहीतर तुम्हाला पेनल्टी क्लॉज ऍप्लिकेबल होईल. ही शेवटची वॉर्निंग. वळूयात सामन्याकडे. पुन्हा एकदा नवनाथ जो चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टप्प्यामध्ये मॅच कॅरी करतोय. त्याचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा आणि कॅच उडलाय प्रथमेशच्या सेफ हँड्स मध्ये. कॅच, प्रथमेश कॅच सोडणार नाहीये. नवनाथला मिळते दुसरी विकेट. खूपच सुंदर अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मी हेच म्हणतोय मग की वारा नाहीये, तुम्हाला ग्राउंड शॉट खेळायला लागतील, सिंगल डबल धावावी लागेल. प्रत्येक चेंडू तुम्ही हवेत मारून आता सिक्स जाणार नाहीये. तुम्हाला मॅच बघून खेळावी लागेल, एन्व्हायरमेंट बघून खेळावं लागेल. काय चाललंय, हवा कुठे, काय आहे, हे सगळी गणना करून खेळावं लागेल. नवनाथ याने आतापर्यंत 2 रन देऊन 2 विकेट घेतल्या आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने दिलेल्या आहेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते इकडे. चांगली बॉलिंग आणि बॅटिंग करणं, जे पण फलंदाज आहे त्यांना आता विचार करून खेळणं गरजेचं आहे. पुरेपूर विचार करायचा आहे. तुम्ही प्रत्येक बॉलला तुम्ही हवेत मारू शकत नाही. 2 विकेट नाही तर 2 महत्वाच्या विकेट. नक्कीच सर. पहिलीच विकेट कोणाची, तर AB लकीची. नक्कीच बरोबर बोलला सर. पुढील चेंडू नवनाथाचा पाहूयात, विकेट मिळते का, चौकार, षटकार का सिंगल डबल. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न, बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवनाथ कडून. पहिलं सीझन खेळतानाचा मला अजून आठवते नवनाथ तेव्हा नौखा होता, परंतु आता त्याच्याकडे अनुभव आलाय. 2 सीझन खेळून झालाय. त्याला माहिती आहे कुठल्या पिचवर कुठला बॉल मला टाकायचा, आणि तेच तो करताना इथे आपल्याला दिसतोय. रनअप देखील त्याचा वाढलाय. नवनाथाचा पुढील चेंडू तडकवण्याचा प्रयत्न, परंतु हवेत उडतोय बॉल. तिसरी विकेट होईल का, नाही. जज करू शकले नाहीये दोन्ही प्लेयर. त्यांच्या दोघांच्या मध्ये तो बॉल पडतोय आणि तिथे जिथे आउट होऊ शकत होता तिथे 2 धावा कन्सिड केल्यात. आणि या ओव्हर मध्ये आपल्याला फक्त 4 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 रन. कोण असेल पुढील गोलंदाज. आपण लवकर स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. तर पहिलं षटक हाताळलं होतं ओमकार यांनी, आणि त्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15 होत्या. त्यानंतरचं षटक जे हाताळलं ते म्हणजे नवनाथ याने. फार कंजूस बॉलर नवनाथ. काय तो टप्पा, काय ते प्रत्येक बॉल, आणि त्या 6 चेंडूंमध्ये 2 महत्वाच्या विकेट आणि निव्वळ 4 धावा दिलेत. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 19 धावांवरती. पाहूया आता तिसरं षटक. भरत याला काहीतरी करावं लागणार आहे त्याच्या संघासाठी. त्याची धावसंख्या पळवावी लागणार आहे. प्रथमेशचा पहिला चेंडू. भरतने पुन्हा एकदा फुलटॉसचा फायदा घेतोय का, जातोय तो बॉल. आउटफील्ड एकदम कडक असल्यामुळे फिल्डरला ते बॉल मिळणारच नाहीये. बॉल त्याच्या डोक्याच्या वरून जातोय. इतका जोरात मारलेला बॉल भरत याने, तो जातोय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर आणि मिळतोय तो चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. खूप सुंदर असा शॉट. चुकीचा बॉल त्याला भेटला होता, त्याने चांगला त्याचा फायदा करून घेतला. प्रथमेशचा पुढील बॉल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु धावसंख्या पडते. 1 धाव काढण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होते. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट, रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच चेंडूवरती चौकार, त्यानंतर 1 रन. म्हणजे रचनात्मक खेळी इथे करायला भेटते. म्हणजे प्रत्येक बॉलवरती रिस्क घेणंच हा खेळ नाही आहे, तर प्रत्येक टप्पा ज्या पद्धतीनं चेंडूचा आहे त्या पद्धतीनं तो टोलावून काढण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र काहीतरी वेगळी खेळी. अपील झालंय, पंचांकडे लक्ष लागून राहिलंय. मंकी विकेटची अपील इकडे आणि अंपायरचा थर्ड अंपायरकडे इशारा. रविचंद्रन अश्विन हे करतो. आपण त्याला खूप वेळा IPL मध्ये आणि इंटरनॅशनल मॅचेस मध्ये पण करताना पाहिले. प्रथमेश इथे करतोय. हळूच विकेट घ्यायची. पहिली आपण वॉर्निंग देऊ शकतो बॅट्समनला, परंतु प्रथमेशने डायरेक्ट विकेट घेतलेली आहे इथे. पाहूयात इकडे थर्ड अंपायरचा इशारा काय असेल ते.
थर्ड अंपायर चेक करतायत, थोडासा वेळ द्यावा. नक्की आपण पाहत आहोत. थोडासा वेळ द्या, टेक्निकल गोष्टींना थोडासा वेळ लागेल. नॉट आउट बॅट क्रीज मध्ये होती. ज्यावेळी त्यांचा बॉल स्टंपला लागतो तेव्हा त्याची बॅट ही त्या पॉपिंग क्रीज मध्येच होती, त्यामुळे वाचलाय तो. पण भरतला आता लक्ष द्यावं लागेल. सुंदर असा चेंडू पाहूयात, अंपायर कडे लक्ष देऊयात. हा स्वर चेंडू वाईड बॉल. आणि 74-17 बोलेरो ज्यांची आहे त्यांना विनंती असेल की आपण आपली गाडी थोडीशी बाजूला करून सहकार्य करावं. 74-17 बोलेरो. चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे. पुढचा चेंडू प्रथमेश याचा. यावेळी मात्र एक चांगला चेंडू. एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे आणि या एका धावेनंतर धावसंख्या जाते ती 2/6 26-26. अचानक असं वाटायला लागले की पिच स्लो झालाय, सगळे प्लेयर स्लो झालेत, सगळं स्लो मोशन मध्ये चाललंय की काय. त्यामुळे वारंवार सांगण्यात येते की स्पीड घ्यावा. प्रथमेशाचा पुढील चेंडू. भरत यासाठी काय करेल भरत. आणि हा दिशा भटकतोय. प्रथमेश वाईड बॉल. स्वर चेंडू. दिशा भटकतोय, लाईन लेंथ चुकतोय आणि एक स्वर धाव देऊन बसतोय. भरत याचा प्रयत्न असेल की चांगला समज याचा पुढील चेंडू प्रथमेश याचा. भरतने पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळला. एकदम सुंदर असा चिकी शॉट ज्याला म्हणतो आपण, आणि तो जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. सुंदर असा शॉट भरत याचा. त्याने जाणून घेतले आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड मतलब फक्त त्याने गॅप मध्ये ढकललेला चेंडू आणि तो जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. याला म्हणतात कमी मेहनत आणि जास्त पगार. धावसंख्या पोचते 31. एक चांगल्या पद्धतीचं प्लेसमेंट. जास्त ताकद न लावता रना कशा काढल्या जाऊ शकतात, रना अशा काढल्या जाऊ शकतात. भरत याची चांगली खेळली. कराल इतकं कौतुक कमी आहे या फलंदाजाचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारलाय, गॅप पाहून मारलाय. एक रन तर मिळू शकते. दुसऱ्या धावेसाठी धावतील का. धावलेत. नवनाथ याचा स्ट्राईक एंडला थ्रो, परंतु तो पोहोचेपर्यंत भरत पोहोचतोय त्याच्या जागेवरती आणि 2 धावा पूर्ण. नॉन स्ट्रायकर एंडला बॉल मागत असताना बॉलर नवनाथ याने थ्रो केले तो स्ट्राईक एंडला. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची, आणि त्यांना माहिती आहे पळायचं आहे आपल्याला, रन काढायचे आहेत. प्रथमेशाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 33. यावेळी मात्र एक चांगला कॅच इथे पाहायला मिळतोय. भरत जो चांगला फॉर्म मध्ये होता, जो चांगली रनिंग बिटवीन विकेट काढून स्कोरबोर्ड वाढवता, आता तोच मात्र इथे आउट झालेला आहे. भरत याला पॅव्हेलियन मध्ये परत यावं लागेल. परत आला परत. डीजे अद्वैत होऊन जाऊ देत. तुमचं पण गाणं वाजू द्या परत. चला थोडं फटाफट मैदानावर यायचंय आपल्याला, स्पीडअप घ्यायचंय. चला चला लवकर लवकर आपल्याला करायचं. अजून एक मॅच आपली बाकी आहे. याच्या नंतरची पुढची मॅच देखील आपल्याला आजच खेळवायची, त्याच्यामुळे दुसऱ्या मॅचच्या दोन्ही टीम्सला विनंती असेल की त्यांनी पण तयार राहायचं आहे. आपले 11 खेळाडू इथे मैदानावरती उपस्थित राहतील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे 33. पुढील मॅच असेल ती जय 11 वर्सेस 50+ वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती की आपले खेळाडू आपण मैदानावरती बोलवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला या सामन्यानंतर लगेचच तो सामना खेळवायचा आहे आणि लवकरात लवकर खेळवायचा आहे. समर्थ 11ला विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. 4 ओव्हर पर्यंत कधीही घेऊ शकता. 5 ओव्हरला अलाउड नाहीये. 4 ओव्हर पर्यंत तुम्ही कधीही घेऊ शकता. स्वतः संघ मालकांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. पॉवर प्लेची जबाबदारी, पॉवर प्लेची ओव्हर, महत्वाची ओव्हर त्यांनी टाकण्याचा निर्णय घेतलाय, ज्याच्यामध्ये फक्त 3च फिल्डर आउटसाइड 30 यार्ड सर्कलच्या असतील आणि ती जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. पाहूयात त्यांना यश मिळतंय का, आणि पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा देखील प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. भरत यावेळी असायला पाहिजे होता. भरतने देखील तेच करायचा प्रयत्न केला त्याने, परंतु तो बॉल डायरेक्ट थर्ड मॅनच्या हातात
सॉरी पॉइंटच्या हातात आणि हा पुढील चेंडू सुंदर असा चेंडू आणि त्याचा चांगला समाचार डायरेक्ट बॉल भेटलाय. बॅट्समन सोडणार नाही, बॅट्समन तयारी नाही, तर त्यांना आधीच बॉल भेटत नाहीये मारायला आणि त्यात तुम्ही जर असा चांगला बॉल त्यांच्या बॅटवर द्याल तर तो डायरेक्ट बाहेरच जाणार आहे. विशाल षटकार. फुलटॉस बॉल म्हणजे तोफा आणि हा तोफा कबूल केलेला आहे. तोफा तोफा लाया लाया. तर विकास आता पुढचा चेंडू सामना करतील. चांगला सचिन. षटकार आलाय. विकास सचिन सचिन विकास. पाहूया पुढचा चेंडू काय असेल. खेळी सामन्यातला सामना. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जातोय, तिकडे प्लेअर पळतोय. पाहूया तो अडवण्यामध्ये यश मिळेल का त्याला. यश मिळालं. थ्रो तितका चांगला आहे परंतु नाही. 2 धावा अडवण्यापासून पुन्हा एकदा मिसफील्ड. तिसरी धाव देखील पूर्ण होते. 1 धाव पूर्ण व्हायची मुश्किल तिथे. दुसरी पूर्ण झाली आणि तिसरी देखील पूर्ण झाली. नक्कीच इथे क्षेत्ररक्षण थोडस गचाळ म्हणते. हे बघा हे 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 नाही करायचंय. आता जे केलं ओमकारने ते करायचं नव्हतं त्याला. त्या 2 रन देऊन बसला. जिथे 1 नव्हती तिथे 3 भेटल्या आणि आता तिथे 2 एक्स्ट्रा भेटल्या. काही करायची गरज नव्हती. अजून 1 रन भेटली. हे काय क्रिकेट चालू आहे इथे. कशा प्रकारचं क्रिकेट आतापर्यंतचा क्रिकेटचा स्तर आणि हा एक बॉल आपण ते एक वेगळीकडे ठेवला पाहिजे. ह्या बॉलला वगळलं पाहिजे. हे नाही करू शकत. पंच या एकंदरीत किती धावा आहेत. 6. 6 धावा. 1 धाव होती फक्त थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे 6 धावा गेल्यात. मस्ती मॅच मध्ये करायची नसती. ती नडली आता. 6 धावा फुकट. 6 धावा. नक्कीच या धावा नक्कीच मॅटर करतील. क्रिकेटमध्ये प्रत्येक 1 धाव आणि इथे मात्र जिथे 1 धावेवरती संतुष्टी होणार होती तिथे अतिरिक्त 5 धावा. पुढील चेंडू हा देखील पंचांकडे नजर राहील. स्वर चेंडूचा इशारा. जिथे लो स्कोरिंग मॅच होतात तिथे आपण असे फ्री रन्स देतो तेव्हा ते महागात पडू शकतात आपल्याला. आणि आता त्याच्यानंतर भर म्हणजे एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु तो चेंडू भेटला नाहीये. अशीच गोलंदाजी करावी लागेल आणि पुढचे 2 बॉल देखील त्यांना अशाच पद्धतीने टाकून डॉट करावे लागतील कारण जो स्कोर गेलाय मागच्या 2 बॉल मध्ये तो त्यांना कव्हर करावा लागेल सर. धावसंख्या जाईल 46. 4वर 6. पुढचा चेंडू चांगला टप्पा. मात्र त्यावेळी क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथून क्षेत्ररक्षकाच्या हातात सुटून रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे आणि ऑफसाईडच्या दिशेने आता सगळ्यांना कळलं की फक्त तुम्हाला ढकलायचं आहे. कव्हर्स मध्ये ढकलायचं आहे. तुम्हाला दोन्ही प्लेयर्सच्या मधून बॉल मारायचा आहे. तो बॉल आपण आप जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे बॉल अडवला आणि 2 धावा घेण्यामध्ये यश मिळते. आपल्याला सामना फटाफट खेळायचा आहे तर थोडासा स्पीडअप घ्यावा सर्वांनीच. खेळाडू थोडं लक्ष द्यायचं आहे. सामना थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ आपल्याला वाचवायचा आहे. जितक्या जमेल तितका अतिरिक्त वेळ आहे तो कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू विकास यांचा. एक चांगला टप्पा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढण्यामध्ये यश आलेलं आहे. पुढचं रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव पूर्ण होते की नाही याकडे लक्ष. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. विशाल काय म्हणाल तुम्ही या रनिंग बिटवीन द विकेटला किती महत्व आहे. खूप खूप जास्त. आणि आता ज्या पद्धतीने सामने हळू चालू आहेत जिथे पिच त्यांच्या कामाला येत नाहीये बॅट्समनच्या तिथे असं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाचं आहे. पुढील चेंडू विकास सरांचा आपण पाहूयात काय करतोय आणि हा स्वर चेंडू लाईन लेंथ भटकतायत. स्कोर संख्या जाऊन पोहोचते ती. धावसंख्या जाईल 51. 5वरती 1. 51चा आहेर झालेला असं म्हणायला हरकत नाहीये. एक सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडू होता तो टोलावून काढलेला आहे आणि त्यामध्ये 1 रन घेतलेला आहे आणि धावसंख्या जाते 52च्या घरात. 52 धावा. आता ही शेवटची ओव्हर असेल. या लवकरात लवकर करायचं. सर्वांना विनंती असेल प्लीज स्पीडअप करा आणि पुढील दोन्ही संघांना विनंती असेल की या ओव्हर नंतर आपण टॉस साठी यायचं. जय 11 आणि 50+ वॉरियर्स. जय 11 आणि 50+ वॉरियर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मंचाजवळ उपस्थित राहायचंय कारण या ओव्हर नंतर आपला टॉस घेण्यात येईल. तसंच मैदानामध्ये देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर करायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.
नवीन बॉलर तुषार मराठे आपण पाहिलं होतं मागच्या मॅच मध्ये काही थोडीशी दिशाहीन गेंदबाजी झाली होती, परंतु त्याची भर आता या मॅच मध्ये तो करेल का? नक्कीच पुन्हा एकदा आपल्या जेव्हा संधी मिळते ना, आपण प्रत्येक जण त्या संधीचं सोनं कसं करू याचा विचार करत असतो आणि त्याचाच विचार तुषारने देखील केला असेल. त्याने देखील त्याची रचनात्मक खेळी त्याच्या डोक्यात आखली असेल. ती आता मैदानात कशी उतरते हे पाहण्याकडे लक्ष. पहिला चेंडू बघा, तीच खेळी आता दाखवलेली आहे. नक्कीच त्याने ते मागच्या मॅच मधून त्याने ते त्याचा अनुभव घेतलाय की त्याला शॉर्ट बॉल नाही करायचा, त्याला फुल लेंथ डिलिव्हरी करायचं. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं की त्याने सगळे शॉर्ट बॉल्स केले होते, परंतु या मॅच मध्ये तो फुल लेंथ डिलिव्हरी करतोय. तिथेच यश मिळणार आहे तुम्हाला. पाहूया सेम बॉल तो टाकण्यामध्ये यश मिळतंय का? पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवेत, जाणार का सीमारेषा बाहेर? नाही. सुंदर असा कॅच प्रथमेश याचा. पेशन्स कामाला आलेत. नस त्याने थांबवली आहे स्वतःची. थोडंसं त्याने स्वतःच्या ब्लड सर्क्युलेशनला थोडंसं त्याने कंट्रोलमध्ये घेऊन तो कॅच घेतला. एकदम बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ सर. सुंदर असा कॅच सर. विशाल, तू म्हटलास पेशन्स, तर पेशन्स सोबत बॅलन्स देखील कामाला आलाय आणि तो बॅलन्स तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडे फिटनेस असेल. नक्कीच सर. सामना स्पीडअप घ्यायचा आहे. तिसरा चेंडू तुषार याचा. संघ मालक स्वतः शशिकांत अण्णा यांनी आता फलंदाजी मार्क वरती आपल्या खांद्यावरती संघाचा संपूर्ण भार घ्यायचं ठरवलंय. तुषार याचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू टोलवला आहे उत्कृष्ट असा. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण झालेली आहे, मात्र यावेळी एका धावावरती संतुष्टी मानावी लागणार आहे आणि या एका धावेनंतर धावसंख्या जाते ती 5 वर तर 53. अंपायर रिव्ह्यू. नो बॉल साठी रिव्ह्यू आहे हा. लाईनचा नो बॉल साठी रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर. लाईन चेक करायची आहे. थर्ड अंपायर हे चेक करतायत. थोडासा वेळ द्यावा. टिक 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 सुरू आहे. आपण पाहतोय पंतांचा निर्णय काय असेल. चेकआउट केले जात आहे. सचिन कदम आउट झालेले आहेत. अरुण स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटतंय. नो बॉल. नो बॉल आहे. सचिन चव्हाण आउट आहेत. नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉलच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड होते. फ्री हिटचा बॉल. पंतांचा कॉल आपल्यापर्यंत येतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. मोठा रनअप आहे. स्ट्राइक एंड वरती बॅटर डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द बॅट. मुक्त प्रदेश पहिला आणि चेंडू मात्र समालोचन कक्षाच्या दिशेनं सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा चौकार. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू. 74-70 गाडी कोणाची आहे. आपण बाजूला पार्क करायची आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रेट मोहर द विकेट. पुलर लेंथचा चेंडू. पायावरती फेकलेला बॉल आणि बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि एकीचं रूपांतर दुसऱ्यात. मत करना भरोंचा गैरों पर क्योंकि चलना है तुम्हें
अपने पैरंपर आणि बघता बघता पायातील वेग वाढवला आणि वाढलेल्या वेगानं एक धाव देखील धावफलकावरती चोरून घेतली. चोरटी धाव. धाव संख्या जाऊन पोचले 60. महादेव यांच्या माध्यमातून एक चांगला ऑलराऊंडर लाभलाय. कारण फील्ड म्हणाल सर यांची तर अप्रतिम असा एक झेल पाहिला होता आपण पहिल्या मॅच मध्ये. आणि हा बॅक टू बॅक दुसरा बिग 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 हिट जातोय षटकार. डीजे अद्वैत. Thank you, DJ. तर आतापर्यंत स्कोर झाल्यावर 66 धावांची खेळी आतापर्यंत झालेली आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फ्रंट फूट वरती येऊन खेळलेला बॉल. जागा बनवली होती मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र थोडेसे पडले चकले फसले आणि इथे आपण पाहतोय गोलंदाज यांच्याकडून चेंडू निसटला आणि मैदानाच्या मध्ये एक धाव चोरटी घेतलेली आहे. एकूण धावा आहेत 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा ऍड. एकूण धावा धावफलकावरती 68 आपल्याला पाहायला भेटत आहेत. लकी ड्रॉ चिठ्ठ्या आपण कैद केलेल्या आहेत. या चिठ्ठ्या मात्र आपली शेवटची मॅच झाल्यानंतर आपण या चिठ्ठ्या लकी ड्रॉच्या काढणार आहोत. यस आपण लकी ड्रॉची चिठ्ठी या मॅच नंतर काढणार आहोत. यस आता आपण लकी ड्रॉची चिठ्ठी काढणार आहोत आणि प्राइज मात्र आपण नंतर देणार आहोत. म्हणजे जो लकी ड्रॉचा मानकरी आहे तो इथे उपस्थित असला तर त्याला आपण कूलर देणार आहोत. नसला तर चिठ्ठी आपण परत आतमध्ये टाकणार आहोत आणि नवीन चिठ्ठी बाहेर काढणार आहोत. या ठिकाणी लकी ड्रॉ या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते काढण्यात येतोय. चला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी काढली जाते. लकी ड्रॉची चिठ्ठी या ठिकाणी काढली जाते. पहिल्या इनिंग नंतर स्कोर झालाय 68 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 69. तोपर्यंत आपण पुढच्या मॅचचा टॉस घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या मालदन प्रीमियर लीगचे संस्थापक मान्य राहुल दादा आणि अध्यक्ष मान्य हेमंत काळे सर यांच्या शुभ हस्ते आपण या बॉक्स मध्ये कैद केलेल्या चिठ्ठ्या यातून लकी ड्रॉ काढणार आहोत. प्रेक्षकांच्या नजर या बॉक्स कडे लागलेत आणि बॉक्सच्या चिठ्ठीची नजर मात्र बॉक्स मध्येच आहे. ती आपल्याला बाहेर काढायची आहे. कोणावरती नजर पडली ते आपल्याला पाहायला भेटेल. बच्चू आहे, संदीप पवार यांचे छोटू, अर्श आपल्याशी जोडले गेलेले आहेत. यांच्या शुभ हस्ते मात्र आपण लकी ड्रॉची चिठ्ठी काढणार आहोत. या बॉक्स मध्ये चिठ्ठ्या कैद केलेत. अर्श तूच ओपन करायचं आणि तुझ्या हातात जी चिठ्ठी येते ती आपण वाचणार आहोत. यस आपण कॅमेऱ्याकडे जाऊयात. अर्श या चिठ्ठी उचललेली आहे अर्शने आणि याच्यामध्ये नाव आहे. प्रत्येकाचा ठोका आता चुकलाय. कोण असेल तो मात्र या कूलरचा वारा घेईल. गारवा भर उन्हामध्ये कोणाला भेटेल तो आहे प्रशांत साबळे. एकदा जोरदार टाळ्या. पण प्रशांत साबळे या ठिकाणी आहेत का? प्रशांत साबळे आहेत का? यस आहेत. शेवटची मॅच झाल्यानंतर प्रशांत साबळे तुम्हाला कूलर दिला जाणार आहे. प्लीज 2 मिनिटं आपण स्क्रीनवरती यायचं आहे. प्रशांत साबळे चला. प्रशांत साबळे सर तुम्हाला विनंती आहे एकदा मंचापर्यंत यायचंय. पुढचा टॉस आपण तोपर्यंत घेणार आहे. जय 11 वर्सेस 50+ वॉरियर. प्रशांत साबळे सर तुमच्या हस्ते हा टॉस घेतला जाईल. दोन्ही कप्तानांना मी इथे विनंती करेन तुम्ही यावं. यस प्रशांत साबळे यांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. एका साइडला आपण टीम पाहतोय 50+ वॉरियर्स, दुसऱ्या साइडला जय 11. स्पिन इन द कॉइन, कॉइन इन द स्पिन. सिक्का उछलेगा लेकिन सिक्का बहुत उछला. कॉल होता काटा पण छापा आलेला आहे.
छापा छापा आहे म्हणजे 50+ वॉरियर संघाने नाणेफेक जिंकले. विजय सर, नाणेफेक जिंकले. पहिल्या मॅच मध्ये थोडासा प्रभाव कमी राहिला, परंतु या मॅच मध्ये नाणेफेक जिंकले. निर्णय काय आहे? बॅटिंग करणार आहे पहिल्यांदा. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. जास्त आपण वेळ यूज करणार नाही आहोत. जाऊयात आपण विनोद दादाकडे की गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे खेळ राहील. गोलंदाजी आमची आतापर्यंत खूप चांगली राहिलेली आहे. पहिले आम्ही बॅटिंग केलेली मगाशी, आता बॉलिंग आहे. जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. यस, तुम्हाला देखील मॅच साठी शुभेच्छा. आणि लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. प्रशांत साबळे, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आता मॅचला मात्र सुरुवात होईल. चला पुढे आता सामना आपण कंटिन्यू करूया. गोलंदाजी मार्कवरती आहेत अक्षय आणि फलंदाजी मार्कवरती प्रथमेश आणि महेश. ही पहिली जोडी घातक जोडी घणघणीत प्रहार करण्यासाठी सज्ज आहेत, पण त्याला कसं रोकावं याचं पूर्णपणे अभ्यास अक्षयने याच्या डोक्यात ठरवलेला आहे. पण तो डोक्यातला अभ्यास आता मैदानाच्या पट्टीवरती कसा उतरवतो याकडे लक्ष आहे. अक्षयाचा पहिला बॉल. चेंडू हवे, बल्ला घुमा, मैदान झूमा, गेंद तारा मंडल में वन बाउंस निकल पड़ी, चरण चौकार. वेलकम डीजे. चांगला टप्पा काय टोलावून काढलाय. मनगटांचा चांगला वापर, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल नजरेपासून दूर, कानाजवळ होता आणि चेंडू मात्र बॅट कानाजवळ नेली आणि चांगला आवाज बॅट मधून आपल्याला पहिला भेटला. चौकार भेटलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला आपण पाहतोय स्क्रीनवरती देखील. अफलातून फटका, चेंडू हवेमध्ये हेलकावणे घेत घेत पुन्हा जमिनीवरती आदळला. वन बाउन्स टू बाउन्स निघून गेला सीमारेषा बाहेर. 4 धावा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. ज्या फटक्यांची खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते ते फटके आता पाहायला मिळत आहेत. जिथे ग्राउंड स्पीड थोडं स्लो झालं होतं ते आता फटक्यांचा आगाज पाहायला मिळतो. हे एक चांगलं चित्र दिसतंय. चला स्पीडअप घ्या, पुढचा सामना स्पीडअप घ्या लवकरात लवकर. चला अक्षय, विनंती आहे, आपण जास्त वेळ यूज करायचा नाहीये. घड्याळची टिक 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 सातत्याने आपल्यासाठी सुरू आहे. घड्याळ थांबत नाहीये. आपण वेळ खर्च करतोय. आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. स्पीडअप मध्ये मॅच तुम्हाला कव्हर करायची आहे मित्रांनो. आपल्याला पॅनलाइज देखील केले जाईल याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. कारण 12 वाजून गेलेत. आता मात्र दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेत आणि आज देखील आपल्याला खूप मॅचेस उद्याच्या लॉट्स मधल्या आज मॅचा खेळायच्या आहेत. म्हणजे आता रात्र बदलली, दिवस बदलला आहे. त्याच्यामुळे स्पीडअप घेणं गरजेचं आहे. अक्षय याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल प्रथमेश. यावेळी पुन्हा एकदा पंचांच्या हातांचा पंखा म्हणजेच एक अतिरिक्त धावा वाईटच्या स्वरूपात. 2 चेंडू 2 मोठे फटके, त्यानंतर तिसरा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून अतिरिक्त धावा. नक्कीच मानसिकता आता काय असणार आहे अक्षयची. 2 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 9. 9 धावा 2 चेंडूच्या खेळानंतर. स्पीडअप मध्ये मॅच कव्हर करायची आहे मित्रांनो तुम्हाला. आपण जास्त वेळ यूज करायचा नाहीये. अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय आणि इथे मागे यष्टीरक्षक आपण भरत सर यांना पाहतोय. भरत सर, आपण जास्त वेळ यूज करणार नाही आहोत. त्याला स्पीडअप कव्हर करायचा आहे मित्रांनो. अक्षयाचा तिसरा चेंडू, टोळला चेंडू. यावेळी मात्र क्षेत्रक्षेत्र तैनात, पण वन कोणताही गफलत न होता मोठा फटका देऊन जातोय. 6 धावसंख्या. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावा. आपण स्क्रीनवरती पाहतोय चांगल्या पुलचा फटका बॅटच्या रडार मध्ये आला. नजर रोखून नजरेमध्ये चेंडूला दिलं उत्तर आणि षटकार मात्र आला 72. 3 चेंडू,
अक्षय आहे गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंड वरती बॅटर कशा प्रकारे खेळ करेल पाहणं आवश्यक. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयने सजवलेलं आहे. पुढचा बॉल बॅटर मात्र मोठ्या फटक्याच्या रिदम मध्ये आहे. अक्षयाचा चेंडू यावेळी सामना केलाय महेशने. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलावून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके लागलेत. तर चांगला चेंडू आलाय तो टोलावून काढायचा. कुठेही कॅल्क्युलेटेड रिस्क न घेणं हे चांगलं धोरण, चांगली नीती म्हणता येईल. नक्कीच हा चांगली नीती आहे. चांगली रणनीती आखली गेलेली आहे. धावफलकावरती धावसंख्या 17 आहेत. पुढचा बॉल ओव्हर पिच होता, गुडलेनच्या यार्ड वरती होता आणि टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू लाईक स्टंप वरून जातोय आणि इथे चेंडूची सांगता मात्र डॉट बॉलने होते. डॉट बॉल बिंदी गेंद. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या या फलकावरती लागतात 17. पाहूया आता दुसऱ्या षटकामध्ये कोणासाठी ठरतोय खतरा. 24 चेंडू 52 धावांची आवश्यकता समर्थ स्पोर्ट या संघाला आहे. चला स्पीडअप ठेवायचं आहे. मॅच स्लो चालली आहे. मॅच मध्ये स्पीडअप राहणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, तुमच्यासाठी घड्याळची टिक 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 सातत्याने सुरू आहे. AB लके अँड टीम, आपण जास्त वेळच करायचा नाहीये. पण आपल्याला देखील विनंती आहे, वारंवार आपण खेळाडूंना कॉल देत जाऊया म्हणजे आपली मॅच आणि हा दिवस लगेच कंप्लीट होईल. खेळाडू पंच बघा, तिसऱ्यांदा विनंतीचा कॉल आलेला आहे. ही फायनल वॉर्निंग म्हणून समजून घ्या. यानंतरचा कॉल हा सरळ पेनलाइज कॉल असेल. तर तुम्हाला जर पेनल्टीपासून वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या खेळाला स्पीड द्या. हे जे वेळ अतिरिक्त घेतं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकेल. वारंवार देण्यात आलेल्या वॉर्निंगकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. कशा प्रकारे खेळ होईल. ओव्हर पिच बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या जोडीत विसावला आणि चेंडूची मात्र सांगता निर्धाव येते. दर्जेदार दमदार ही स्पर्धा, लख लख प्रकाशामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. उजळल्या ज्योती, उजळला प्रकाश, उजळली सौ माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी ही उजळली या प्रकाशाने. आणि इथे मात्र कव्हरच्या ढकलून खेळून काढलेला चेंडू दिस टाइम थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. एकीच रूपांतर दुसऱ्यात होत आहे. सुंदर रन बिटवीन द विकेट. 2 धावा धावपलकावरती ऍड आणि या धावा धावपलकावरती रंगवले गेल्यात. एकूण धावपलकावरती धावसंख्या 19 या घरामध्ये 22 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. सचिन, याची चांगली इथे गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा आणि हा तिसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू. चला जास्त वेळ यूज करायचा नाहीये. आपल्यासाठी पॅनल्टी देखील दिली जाईल. आपण अतिरिक्त वेळ खूप यूज करताय. 21 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आणि ते चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलेला. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सुसाट धावतोय. मात्र डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू पकडला आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धावपलकावरती धावसंख्या एकूण पोहोचले गेलेत 21 या कड्यावरती. चेंडूचा खेळ राहिलाय 20 मध्ये 48 बनवायचे आहेत. चला आपण अतिरिक्त वेळ यूज करायचा नाही. दोन्ही बॅटर आपल्यासाठी देखील कॉल आहे. स्पीड मध्ये मॅच कव्हर करायची आहे. आपण देखील अतिरिक्त वेळ खर्च करणार नाही आहोत. 20 चेंडू 48 धावा. 48 धावा 20 चेंडू. क्या बात आहे. एक मोका इथे बनलेला, पण त्या मोक्याला सार्थक असं क्षेत्ररक्षण नाही झालं. त्यामुळे पुन्हा एकदा बॅटरला संधी मिळते. हे छोटे छोटे जे क्षण आहेत, हे छोटे छोटे संधी आहेत. ह्या त्याच वेळीला आपण जर त्याचं सार्थक केलं तर संघाला त्याचं चांगलं योगदान मिळतं. नाहीतर मग हे असे घातक प्रहाराला आपल्याला पुढे सामना करावा लागतो. येतोय दणदणीत षटकार. DJ अद्वैत. चला पंच, आपल्याला विनंती आहे, आपण मॅच खूप आता आपल्याला फुल स्पीड लावायचं आहे. 4थ्या घेर मध्ये आपल्याला मॅच कव्हर करणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. चला दोन्ही संघांना लास्ट वॉर्निंग आहे. फायनल लीगल वॉर्निंग.
दोन्ही संघांना फायनल लिगल वॉर्निंग आहे. यानंतर कुठलीही वॉर्निंग नाही, डायरेक्ट पेनल्टी ॲप्लिकेबल असेल. याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. पुढचा चेंडू पाहूयात. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातात एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. 17 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. श्रीतेश गोलंदाजी मार्क वरती 17 चेंडू 40ची आवश्यकता असताना एक नौका गोलंदाज आहे श्रीतेश घारगे. आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 17-40. सुरेख चेंडू आपण पाहतोय. लॉंग टॉप रिझन मध्ये वेगाने फेकी आणि इथे मात्र बॅल सुडवले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर गॉन, विकेटचं पतन. त्याला न्यू बॅटर आपण धावत यायचंय, पळत यायचंय. आपण जास्त वेळ उचलणार नाही आहोत. चला न्यू बॅटर लवकरात लवकर, तुम्ही लवकरात लवकर यायचंय. सामना स्पीडअप करायचा आहे. डीजे धन्यवाद. डीजे थोडंसं लक्ष द्या. मॅच चालू झालेली आहे. मॅच फटाफट आपल्याला निर्वळीत वेळेत संपवायची आहे. चला पुढचा चेंडू. जिथे समीकरण 16 बॉल 40 धावांचं होतं, तिथे मात्र आता ते थोडंसं स्लो होत चाललंय. फलंदाजीसाठी तितकंच अवघड होत चाललंय आणि गोलंदाजीसाठी तितकंच ते सोपं होत चाललंय. चांगली लाईन लेंथ हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु इथे स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे. इथे चेंडू चांगला फटका आहे. दिस टाइम थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार आपलातून फटका येतोय, षटकार येतोय आणि षटकारच्या मदतीने धावपळकाला लागते चकाकी. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र एक सिंगल येते. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते. आता मात्र समीकरण जर पाहिलं, एका धावेच्या मदतीने समीकरण बदललं गेलंय. 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 13 बॉल आणि 33 धावा. गोलंदाज श्रीतेश घारगे पुन्हा एकदा तयार. राईट मोहर विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू आणि ते मात्र पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू त्याला चकवतोय, फसवतोय, निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. आता सामन्याचा रंग बदलताना बॅक टू बॅक मोठे टोले लागले, त्याच्यामुळे पंचांकडनं पॉवर. चला विनंती आहे सातत्यानं आपण कॉल देतोय. स्पीडअप ठेवा मित्रांनो. स्पीडअप मध्ये मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. जास्त आपण वेळ यूज करायचा नाहीये. चला चला स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो. स्पीडअप मध्ये मॅच तुम्हाला कव्हर करायची आहे. सातत्यानं स्पीडअप 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 बोलून खूप झालं. आता तुम्हाला स्पीडअप ठेवायचं आहे. पहा आता आता कोणताही फायनल रिमाइंडर देणार नाही. पेनल्टी क्लॉजेस ॲप्लिकेबल होईल. तुम्हाला वारंवार विनंती करून देखील तुम्ही फिल्डिंग लाईनअप मध्ये इतके चेंजेस करताय. शेवटचे 12 चेंडू मॅन्डेटरी. हो, या पद्धतीचंच खेळीची अपेक्षा होती आणि ती खेळी इथे एक्झिक्यूट होताना, फलंदाज त्रिफळीत होताना डीजे अद्वैत.
तुम्ही थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फलंदाज थोडंसं रनिंग घ्या. चला गोलंदाज सज्ज आहेत. इथे सुरू भरत यांची एक चांगली सुरुवात झाली आहे. चांगल्या टप्प्याचा बॉल जाऊन सरळ त्या चेंडूने स्टंपाचा मुका घेतलाय. त्या मुक्याच्या नादामध्ये फलंदाजाला मात्र पॅव्हेलियनमध्ये पुनश्च परतावं लागणार आहे. भरत यांनी तीच खेळी परत दाखवलेली आहे कमबॅक करताना. चला पुढचा चेंडू. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय. नवनाथ विरुद्ध भरत परत. आणि इथे बॅक टू बॅक दुसरी दांडी गुल. हाच तो लाकूड तोड्या. त्याने कित्येक लाकडं तोडली आणि इथे मात्र यष्टी चिंबरली. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी भरत जाधव यांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज गुणवंत साबळे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. चला स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. स्पीडअप मध्ये मॅच तुम्हाला कव्हर करायची आहे. चला बॅटर स्पीडअप करा. भरत चला सज्ज आहेत पुढच्या चेंडूसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट. काय आतापर्यंतची ओव्हर कॅरी केले भरत यांनी. तिसरा चेंडू पाहूयात डोळ्याची पारणं फिट आहेत की नाही. ऑन हॅट्रिकचा बॉल आणि इथे सर्वांनी डोक्याला हात लावले. ओ माय गॉड या शब्दाचा उच्चार मात्र आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू होता. बॅट आणि बॉलच्या खूप जवळून आलाय. जर घर्षण झालं असतं तर हॅट्रिक निश्चितच आपल्याला पाहायला भेटली असती. परंतु तत्पूर्वी स्पीडअप राहणं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अत्यंत आवश्यक आहे. 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चला 9 चेंडू 28 धावा. 28 धावा 9 चेंडू. समीकरण जितकं वाटतंय सोपं तितकंच अवघड देखील. भरत याचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र टोला चेंडू हवेमध्ये. तिथे 2 क्षेत्ररक्षक असताना तू मेमे मध्ये बॉल मात्र नो मॅच लँड मध्ये जाऊन लँड करताना बघा कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा संधी तयार होते ना सर त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि हे तेव्हाच करता येईल जेव्हा कॉलिंग असेल. कॉल नव्हता त्यामुळे तू घेणार का मी घेणार या सगळ्यामध्ये कॅच हा मात्र सुटलेला आहे. पुढचा चेंडू भरत याचा. चौथा चेंडू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रथमेश आहे त्याकडे जो बॅट खेळण्याचा प्रयत्न. ग्लान्स केलेला चेंडू आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता नॉट स्ट्राईक एंडने. परंतु प्रथमेशने नकार दर्शवलेला आहे. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येतोय आणि धावफलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत 44 धावा. 7 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष. क्षमा करा 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 26 धावा. 26 धावा 7 चेंडू. चला पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आता 6 चेंडू मध्ये 26 धावांची लक्ष असणार आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. जास्त वेळ यूज करायचा नाहीये. त्याला स्पीडअप ठेवायचं आहे दोन्ही टीम. त्याला स्पीडअप ठेवायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे. तर शशिकांत पुढचं षटक हाताळतायत. स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अण्णा
गोलंदाजी मार्क वरती अण्णा यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना डावखुरे गोलंदाज आहेत. नैसर्गिक अँगल, नॅचरल अँगल, नैसर्गिक पॉवर आणि इथेच पहिलाच बॉल, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला झेल, विकेटचं पतन, बॅटर गॉन. थँक्यू डीजे. चला बॅटर लवकरात लवकर उतरायचं आहे मैदानामध्ये. बॅटर चला बॅटर धावत यायचंय, धावत यायचंय, पळत यायचंय, धावत यायचंय. जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 26 धावा. नौका फलंदाज तुषार. यावेळी मात्र शशिकांत भाऊंनी पूर्ण ताकद लावत पहिल्या चेंडूवरती वर्चस्व. दुसरा चेंडू, यावेळी टप्पा पडला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढण्यामध्ये यश. मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. आता समीकरण 4 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे. 4 25 25 4. शशिकांत भाऊ 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ यूज करू नका. रुद्र स्पोर्ट आपण खूप वेळ यूज करताय मित्रांनो. अतिरिक्त वेळ सातत्याने तुमच्या माध्यमातून खर्च होतोय. टीम रुद्र स्पोर्ट स्पीडअप ठेवायचा आहे. शशिकांत यांचा तिसरा चेंडू. यावेळी मात्र टप्प्यामध्ये आलेला चेंडू, त्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि सरळ जातोय चेंडू. षटकार डीजे अद्वैत. षटकार येतो. या षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ऍड होत आहे. 6. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीकरणामध्ये सातत्याने बदल होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडू, 3 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 25 हव्या होत्या, त्यावेळी षटकार घेतला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट होते. दुसरीसाठी धाव आणि इथे मात्र दुसरी देखील धाव होते कंप्लीट. शेवटचे 2 चेंडू, निर्णायक चेंडू. शेवटचे 2 चेंडू आता राहिलेत. स्कोरबोर्ड अपडेट करायचा आहे. चला सेकंड लास्ट बॉल. यावेळी चांगला असा टप्पा, मात्र फलंदाजाने इथे धाव काढण्यासाठी नकार दिलाय. स्कोरबोर्ड तसाच राहील. 1 चेंडू मध्ये आता 17 रनांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे. शेवटचा चेंडू शशिकांत भावांनी चांगली ओव्हर हाताळलेली आहे. चांगला असा टोळला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र निर्धाव चेंडू. आणि या मॅचचा विजेता राहिलाय संघ टीम रुद्र 11. पहिला विजेता राहिलतोय. याच्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना जय 11 आणि 50+ वॉरियर्स या 2 संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण स्पीडअप मध्ये मैदानाचा लगेचच ताबा घेणार आहोत. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिला डाव कंप्लीट करायचा आहे. जर आपण पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केली नाहीयेत तर पुढच्या म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आत एक क्षेत्ररक्षक ठेवायचा आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम जय 11 आपण अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. चला स्पीडअप मध्ये धावत जायचंय, पळत जायचंय. स्पीडअप मध्ये मॅच तुम्हाला ही कव्हर करायची आहे. चला प्रत्येकाने इथे सहकार्य करायचं. गोपी अशा जल